राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आधारस्तंभ आणि जनसामान्यांचे लाडके नेते अजित पवार यांच्या अस्थि कलशाचं अमरावती येथून यवतमाळ शहरात आगमन झालं। दारवा रोडवरील हाऊसिंग फायनान्स कार्यालयात हा अस्थि कलश ठेवण्यात आलाय। या अस्थि कलशाचे 3 आणि 4 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजल्यापासून सायंकाळी 7 वाजेपर्यंत सार्वजनिक दर्शन आयोजित करण्यात आले। यावेळी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते तसंच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण करावी असं आवाहन जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कामारकर पाटील यांनी केलंय। वर्ध्यात दिवंगत अजितदादांच्या अस्थि कलशाचं 2 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास आगमन झालं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वंजारी चौक येथील कार्यालय परिसरात हा अस्थि कलश 3 फेब्रुवारी रोजी दर्शनासाठी ठेवण्यात येतोय। यावेळी त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे। त्यानंतर पावनार इथे धाम नदीत अस्थि कलशाचं विधिवत विसर्जन करण्यात येणार आहे। या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। स्वर्गीय अजितदादांच्या अस्थी आज अमरावतीवरून म्हणजे बारामतीहून अमरावतीला आणि अमरावतीवरून वर्धेला मी जिल्ह्याचे अध्यक्ष शरद भाऊ, सुधीर बाबू, कार्याध्यक्ष, शहराध्यक्ष आम्ही सर्वांनी मिळून आज अमरावतीवरून दादांच्या अस्थि कलश वर्धेच्या राष्ट्रवादी परिवार आणि वर्धा जिल्ह्याच्या जनतेच्या अंतिम दर्शनासाठी आत्ता आणलेला आहे। उद्या सकाळी 9 ते दुपारी 12 वाजेपर्यंत सर्वांच्या अंतिम दर्शनासाठी दादांच्या अस्थी वर्धा शहराच्या राष्ट्रवादीच्या शहर कार्यालयामध्ये ठेवण्यात येईल आणि दुपारी सर्व पक्षीय सर्व परिवाराच्या वतीने इथे अंतिम दर्शन घेऊन 1 वाजता शोकसभा होईल। या अस्थी उद्या पवित्र पवनार येथे धाम नदीमध्ये विसर्जित केल्या जाईल। अंतिम दर्शनासाठी देखील एकाच ठिकाणी म्हणजे वर्धा जिल्ह्याच्या वर्धा शहराच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये ठेवण्यात आल्या तिथेच राहील व या अस्थी एकाच ठिकाणी विसर्जित केल्या जाईल। त्यामध्ये पवनारला धाम नदीवरती या अस्थी विसर्जित केल्या जाईल। आदरणीय अजितदादाचं अकाली निधन झालं आणि या निधनामुळे फक्त पक्षाचंच नाही महाराष्ट्राचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे। किंबहुना जरी आपण म्हटलं की देशाचं नुकसान झालेलं आहे तरी वावगं आणि चुकीचं होणार नाही। दादासारखं व्यक्तिमत्व परत तयार होणार नाही आणि ते जे आपल्यामधून निघून गेलेले आणि जी पोकळी निर्माण झालेली आहे ती न भरण्यासारखी आहे आणि जीवनातली ही सगळ्यात मोठी हानी आहे असं मी समजतो। आताच शरदभाऊ शहारे जिल्हाध्यक्ष आणि राणा रणनवरेजींनी आपल्याला सांगितलं आहे की उद्या सकाळी अस्थि कलशाचे दर्शन 9 ते 1 वाजेपर्यंत 1 वाजता शोकसभा, त्या शोकसभेमध्ये वर्धा जिल्ह्यातली ही पूर्ण मंडळी इथे येणार आहे। सर्वपक्षीय शोकसभा आहे आणि त्याच्यानंतर इथून निघून पवनारच्या धाम नदीमध्ये त्या अस्थीचं विसर्जन होणार आहे। वर्धा जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेची फेर तपासणी करण्यास अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी नकार दिलाय। योग्य मोबदला मिळत नसल्यानं आणि वाढत्या कामाच्या ताणामुळे फेर तपासणीला विरोध करण्यात येतोय। अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर आधीच अनेक जबाबदाऱ्या असून त्यात लाडकी बहीण योजनेची फेर तपासणी लादल्यानं कामाचा ताण अधिक वाढत असल्याचं कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे। अंगणवाडीतील मुलांना शिकवायचं की अतिरिक्त प्रशासकीय कामं करायची असा प्रश्न कर्मचाऱ्यांसमोर उभा राहिलाय। योग्य मोबदला आणि सुरक्षा देण्यात यावी या मागणीसाठी काळ्या फिती लावत आयटक संघटनेच्या नेतृत्वाखाली अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी वर्धा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदन सादर केलंय। मी वंदना गौतम खोब्रागडे, अंगणवाडी सेविका। ज्या बजेटमध्ये आम्हाला अजूनही 10 वर्ष झाले बजेटमध्ये त्यांनी जे आम्हाला लागू केले होते मागण्या आणि जो आम्ही मागण्या लागू केल्या होत्या त्या आम्हाला अजूनहीपर्यंत 10 वर्ष झाले अजूनहीपर्यंत आम्हाला मिळालेले नाही आणि सरकार आम्हाला वेळोवेळी एवढे कामं देते की आणि आश्वासन देते। इतके आम्ही मोर्चे काढले, 2-2 महिने आंदोलन केले तरी पण आम्हाला अजूनही त्यांच्याकडून 1ही रुपया मिळाला नाही। फक्त आश्वासन देते, हो करू आणि बस मागे घेते। नंतर मग आम्हाला जे आता जे लाडकी बहिणीचे हे आहे, जे आम्हाला लाडकी बहिणीचे त्यांनी नियम लावले की बा सगळेजण म्हणतात की अंगणवाडी सेविकेकडे जा आणि अंगणवाडी सेविकेकडे फॉर्म भरा, पण याच्या आधी आम्ही जो अंगणवाडी सेविकेंनी लाडकी बहिणीचा आम्ही फॉर्म भरले होते तेव्हा आम्ही कामं केले, पण आता ते म्हणतात की बा अजून तुम्ही लाडकी बहिणीचे
फॉर्म अंगणवाडी सेविकेकडे आले, सगळ्या लोकांना सांगते, लोक एवढे त्रास देतात आम्हाला आणि ऑफिस म्हणते की आपण तुम्ही लाडकी बहीण योजनेचे पात्र आणि अपात्र याद्या द्या. आम्ही कसं द्यावं? गावामध्ये झगडे होतात. जर आम्ही निवडक आम्ही लाभार्थ्यांचे जर नावं आम्ही लिहून दिले तर लोक आमच्याच घरावर येतील, नाही का? म्हणून आम्ही हे काम म्हणजे करणारच नाही. त्याच्यासाठी आम्ही हे काळी फीत लावलेली आहे. आणि एवढं संकट आहे ह्या कामापासून. सकाळी उठलं का चालल्या, संध्याकाळी उठलं का चालल्या, एवढे फोन येतात त्या लाडकी बहिणीसाठी. 12-12, 11-11, 11:30 वाजेपर्यंत फोन येतात. आम्ही काय काय करावं? सरकार आम्हाला मोबदला देत नाही. फुकट कामं थोडी करणार आहे. आणि या 13,000 मध्ये काय होणार आहे? 13,000 मध्ये एक मुलगा शिकू शकत नाही किंवा एक घर आमचं स्वतःचं भागवू शकत नाही. आणि या 13,000 मध्ये सरकार आम्हाला म्हणते का हे काम करा, ते काम करा, मातृत्व वंदनेचं काम करा. आणि मातृत्व वंदनेचं काम सुद्धा आम्ही करायला तयार नाही आहे. कारण एवढं आम्ही संतापलेलं आहे या कामामुळे. तर ह्या 13,000 मध्ये आम्ही काम करणार? त्यांना करून बघा म्हणा. आम्हाला पूर्ण म्हणजे आम्हाला मोबदला द्या ना कामाचा. ह्या लाडकी बहिणीचे काम मिळून राहिले आम्हाला. आम्हाला लाडकी बहिणीचे 5 रुपये सुद्धा मिळून नाही राहिले. आणि सगळे लोक आमच्याकडे येतात. आम्ही पूर्वशालेय शिक्षण कोणतं द्यावं त्या शाळेमध्ये? जर आम्ही पूर्वशालेय आणि ऑफिस म्हणते की पूर्वशालेय शिक्षण द्या मुलांना. जर तुम्ही हे जर आमच्या अंगणवाडी सेविकेकडे हे कामं लावले तर आमच्या समोर कोणता वेळ आहे मुलांना शिकवायला? जेव्हा अंगणवाडी उघडतो तेव्हापासून लोक चालले लाडकी बहिणीसाठी आम्हाला फॉर्म भरायचा आहे. तरी पण आम्ही काम करून राहिलो. पण मोबदला द्या ना तुम्ही या कामाचा. नुसते आश्वासन देतात. इतके मानधन नाही वाढवले. केंद्र सरकारनं अजूनपर्यंत आम्हाला मानधन नाही वाढवलं. आम्हाला फक्त महाराष्ट्र राज्य सरकारचेच पैसे येते. अजूनही अर्ध मानधन आमचं थांबवलेलं आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना जे सरकारचं नावलौकिक मिळवून देणारी ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे, त्या लाडकी बहीण योजनेमध्ये अनेक लोकांना आता काही हप्ते मिळाले नाहीत. त्याच्यामुळे ओढ सुरू आहे. आणि म्हणून सरकारने एक पत्र काढलं की आता ते अंगणवाडी सेविकांनी पात्र अपात्र KYC करून लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी काम करावं असं सांगितलं आहे. परंतु अंगणवाडी केंद्रामध्ये अत्यंत महत्त्वाचं 5 उद्दिष्ट आणि 6 सेवाचं काम त्यांना करावं लागतं. आणि त्यामुळं वेळच आलं नाही. आणि FRS आता आलेला आहे की मी दिवसभर FRS ऑनलाईन माहिती त्यांनी भरावी लागते. त्यामुळे वेळ नाही. आणि गावामध्ये या पात्र अपात्र अंगणवाडी कर्मचाऱ्यांना काम दिल्यामुळं त्यांच्यामुळे झगडे होतील आणि त्यामुळे मारापिटी देखील होण्याची शक्यता आहे, नाकारता येत नाही. आणि म्हणून सरकारने हे लाडकी बहीण योजनेच्या फेर सर्वेक्षणाचं काम अंगणवाडी कर्मचाऱ्यांना देऊ नये अशा पद्धतीचं आज निवेदन या ठिकाणी माननीय आपले मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वर्धा तर जिल्हाधिकारी. मशाल चिन्ह दिसलं तर निधी देणार नाही अशा स्वरूपाचं वक्तव्य मंत्री नितेश राणे यांनी करून आपल्या बुद्धीची उंची दाखवून दिले. भाजप आजवर अशाच प्रकारे धमक्या आणि दडपशाही करून निवडणुका जिंकत आलाय. हे सप्रमाण सिद्ध करण्याचं काम नितेश राणे यांनी केलंय. आज जनतेच्या मनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मशाल आहे. एखाद्या संविधानिक पदावर बसलेली व्यक्ती जर मतदारांना धमकावत असेल आणि निधी देणार नसेल अशी वक्तव्य करत असेल तर त्याच्यावर निवडणूक आयोग कारवाई करणार का, असा सवाल ॲडव्होकेट जयश्रीताई शेळके यांनी उपस्थित केलाय. मशाल चिन्ह दिसलं तर निधी देणार नाही अशा प्रकारचं वक्तव्य करून मंत्री नितेश राणे यांनी त्यांच्या बुद्धीची उंची दाखवून दिलेली आहे. भारतीय जनता पक्ष हा आजवर अशाच प्रकारे पैशाच्या जोरावर धमक्या, दडपशाही आणि दंडेलशाही करून निवडणुका जिंकत आलाय. हे सप्रमाण सिद्ध करण्याचं काम मंत्री नितेश राणे यांच्या वक्तव्याने केलंय. आज लोकांच्या मनामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष आहे. लोकांच्या मनामध्ये मशाल आहे. ती तुम्ही पुसून टाकू शकत नाही. तुम्ही धमक्या देऊ शकता. आणि जर एखाद्या संविधानिक पदावर असणारे व्यक्ती अशा प्रकारे मतदारांना धमकावत असेल, निधी देणार नाही अशा गोष्टी करत असेल तर त्याच्यावर निवडणूक आयोग कारवाई करणार आहे का? दिवंगत अजित पवार यांचं काही दिवसांपूर्वी अपघाती निधन झालं. शोकाकुल वातावरणात बारामती इथं त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आल्यानंतर त्यांचा अस्थिकलश संपूर्ण राज्यभर कार्यकर्त्यांच्या दर्शनासाठी पाठवण्यात आलाय. हा अस्थिकलश धुळे शहरात आणण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि इतर पक्षांचे कार्यकर्ते आणि आमदारांनी अस्थिकलशाचं दर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण केली. या अस्थिकलशाचं मुडावड इथं त्रिवेणी संगमावर विधिवत विसर्जन करण्यात येणार आहे. लोकनेते अजितदादा पवार यांचा अस्थिकलश आज धुळे जिल्ह्यामध्ये पोचलेला आहे. उत्तर महाराष्ट्राचे नेते आणि मंत्री आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब यांनी
आज धुळे जिल्ह्याचा हा कलश आमचे माजी आमदार आदरणीय रामकृष्ण तात्या आणि शहराचे राष्ट्रवादीचे नेते अनिलभाऊ मुंदडा यांच्याकडे आज येवल्यामध्ये सुपूर्द केला आणि हा कलश आज धुळ्यामध्ये येऊन पोहोचलेला आहे. उद्या आम्ही विधिवत पूजा करून या कलशाला सन्मानाने शिंदखेडा तालुक्यामधील बाभळे, नरडाणा आणि कपिलेश्वर मुळावत येथील जे मंदिर आहे तिथे त्रिवेणी संगमामध्ये अत्यंत विधिवत पूजेने त्या ठिकाणी अस्थि कलशाचं आम्ही विसर्जन करणार आहोत. आणि या निमित्ताने धुळे जिल्ह्यातील अजितदादांवर जे प्रेम करणारे जनता आहे, नागरिक आहे, पदाधिकारी आहेत आणि सर्व पक्षीय पदाधिकारी आज या ठिकाणी मोठ्या संख्येने दादांच्या अस्थि कलशाच्या दर्शनासाठी या ठिकाणी उपलब्ध होत आहे. दादा कुठेही दिसत नाहीत, दिसत आहेत ते फक्त रील्सवर. अजूनही मन मानत नाही की दादा आपल्यात नाहीत. माझ्यासारख्या सर्वसामान्य मुलीला त्यांनी जी ताकद दिली आहे याचे सर्व साक्षीदार आहेत. दिव्यांग माणसाला जशा कुबड्यांचं महत्त्व असतं तशाच माझ्या कुबड्या पडल्या आहेत असं म्हणत सरोज अहिरे भाऊक झाल्याचं पाहायला मिळालं. आपल्या सर्वांची लाडकी दादा गेल्या 5 दिवसांपासून आपल्याला कुठे दिसत नाही. दिसतंय ते फक्त रील्सच्या माध्यमातून, मोबाईलवर. दादांचा सर्व शेवटचा विधी, त्याला सर्व साक्षीदार आहेत. परंतु अजूनही मन मानत नाही की दादा आपल्यात नाही. माझ्यासारख्या सर्वसामान्य मुलीला त्यांनी जी ताकद दिली याचे सर्व साक्षीदार आहेत. खरं तर एखाद्या दिव्यांग माणसाला, पायाने अधू असलेल्या माणसाला त्यांच्या कुबड्यांचं जे महत्व असतं, माझ्या कुबड्या हरवल्या, माझ्या कुबड्या पडल्या, कारण मला वडील नाही. दादांनी खूप मोठा आधार दिला होता. दादांना भावपूर्ण अशी आदरांजली व्यक्त करते. भिवंडी पारोळ रस्त्यावरील तळवली फाटा परिसरात रस्त्याच्या कडेला वाहनांचं अनधिकृत पार्किंग केल्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे. दररोज सायंकाळी आणि रात्रीच्या सुमारास इथं मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातोय. संबंधित वाहन चालकांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी जोरदार मागणी केली जाते. भिवंडी शहरात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असून 2 वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या चोरीच्या घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्यात. शहरातील कारवली रोड येथील नूरशहा अपार्टमेंट परिसरात पार्क केलेली बर्गमन दुचाकी पहाटे 4 ते 5 वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी कशात तरी सहाय्यानं चावी लावून चोरी केल्याची घटना घडली. हा संपूर्ण प्रकार तिथल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. तसंच शहरातील गजबजलेलं ठिकाण असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातूनही दुचाकी चोरीची घटना घडली आहे. रस्त्याच्या कडेला पार्क केलेली ॲक्टिवा दुचाकी दुपारच्या सुमारास चावी लावलेली असल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यानं चोरून नेली. ही घटना देखील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. या प्रकरणी संबंधित दुचाकी स्वारांनी पोलीस चौकीत अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करत आहेत. भारताचा प्रगतीचा आलेख आज 7.5% इतका आहे. देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जे नेतृत्व लाभलंय ते गुंतवणूकदारांना आश्वासक आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली देशाची अर्थव्यवस्था जोमानं पुढे जात असून त्यासाठी आर्थिक शिस्त अत्यंत महत्त्वाची आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा वित्तीय तूट कमी झाले अशी माहिती भाजपचे मुख्य सहप्रवक्ते विश्वास पाठक यांनी दिली. केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 विषयी माहिती देण्यासाठी भाजपच्या ठाण्यातील वर्तकनगर येथील पक्ष कार्यालयात सोमवारी पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते. सर्वसामान्य नागरिकांना उपयुक्त असा हा अर्थसंकल्प तयार करण्यात आला असून तो सर्व घटकांना सामावून घेणारा आहे असंही त्यांनी सांगितलंय. प्रत्येक जिल्ह्यात मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह, ऊर्जा क्षेत्रात सौर ऊर्जेला चालना देणं ही या अर्थसंकल्पाची वैशिष्ट्ये आहेत. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकासाचा लाभ कसा पोहोचेल याचा विचार करून विविध तरतुदी करण्यात आल्यात असंही ते म्हणाले. कालचं जे 9वं बजेट, सलग 9वं बजेट निर्मला सीतारामनजींनी जे पेश केलेलं आहे ते एका महिलेसाठी खरोखरच अभिनंदनीय अशी बाब आहे.
या बजेटमधून आपल्याला हेच दिसतं की 2014ला जेव्हा नरेंद्रजी मोदी प्रधानमंत्री म्हणून त्यांनी सत्ता स्थापन केली, त्यानंतर त्यांनी एक विचारांची दृष्टी देऊन 2047 पर्यंत विकसित भारत कसा निर्माण करता येईल या दृष्टीने चालू केलेला प्रवास, त्या प्रवासाला अनुसरूनच हे बजेट आहे. खरं तर आंतरराष्ट्रीय स्तरावर इतक्या घडामोडी आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर जेव्हा GDPचा वृद्धी दर 3-3.5% आहे, त्या पार्श्वभूमीवर आपल्या इथला दर हा 7.2% आहे. त्याचं कारण असं आहे की आंतरराष्ट्रीय लेवलला हे जेवढे आपले इन्व्हेस्टर्स आहेत यांचा देशावर, देशाच्या नेतृत्वावर आणि त्या डेव्हलपमेंटल ॲक्टिव्हिटीजवर विश्वास आहे. मला असं वाटतं कालचं हे बजेट हे महिलांसाठी, शेतकऱ्यांसाठी, गरिबांसाठी, सर्वांसाठी असं उपयुक्त असे बजेट आहे. सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीत माजी आमदार पुत्राच्या प्रचारासाठी मैदानात उतरलेत. उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी जिल्हा परिषद गटातून माजी आमदार दिलीप माने यांचे पुत्र पृथ्वीराज माने हे भाजपकडून निवडणूक लढवत आहेत. उत्तर सोलापूर तालुक्यातील पाकणी गावातून माजी आमदार दिलीप माने यांनी मुलासाठी प्रचार यात्रा काढून मतदारांकडे मतदानाची मागणी केली आहे. माजी आमदार दिलीप माने यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला होता. विधानसभा मतदारसंघात आमदार म्हणून काम केलं असून राजकारणातील ही आमची तिसरी पिढी असणार आहे. कोंडी जिल्हा परिषद निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर लढवणार असल्याचं सांगण्यात आलं. आम्हाला कोंडी पंचायत गटातून जे ते आपले चिरंजीव उभा राहिलेले आहेत, कशा पद्धतीचा प्रचार सुरू आहे? चिरंजीवासाठी आज वडील जो आहे तो प्रचार करताना आपल्याला पाहायला मिळतो, काय सांगा? जिल्हा परिषद मतदारसंघातून कोंडी गटातून माझे चिरंजीव पृथ्वीराज माने उभारलेले आहेत. भारतीय जनता पार्टीने त्यांना उमेदवारी दिलेली आहे. तसंच या गणातून आमचे रवी शिंदे म्हणून पंचायत समितीला उभारलेले आहेत आणि भारतीय जनता पार्टीचं काम ते करणं हे माझं कर्तव्य आहे. एक अतिशय जबाबदारीने ही उमेदवारी आम्हाला दिलेली आहे. उमेदवारी दिली असताना एक दिलीप मानेचा मुलगा किंवा माझ्या आमदाराचा मुलगा म्हणून दिलेला नाही. हे दोघं अतिशय उत्तम समाजसेवक आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी काम करतात. मागच्या पूर परिस्थिती असू दे, पाण्याचा प्रश्न असू दे, रस्त्याचा प्रश्न असू द्या, MECBचा प्रश्न असू दे, शेतकऱ्याचे प्रश्न असू द्या, ते सातत्यानं माझ्या अप्रोक्षपणे सोडवण्याचं काम संपर्क अतिशय चांगला प्रतिसाद मिळतोय. कैलासवासी माझे वडील ब्रह्मदेव दादा माने, मी स्वतः या मतदारसंघामध्ये आमदार म्हणून काम केलंय, सभापती म्हणून काम केलंय. ही आमची राजकारणातली तिसरी पिढी आमच्या या मतदारसंघामध्ये काम करते. काम करत असताना पृथ्वीराजला किंवा रवी शिंदेला काम करत असताना एक भारतीय जनता पक्षाचा एक सर्वे होत असतो की उमेदवारी कोणाला दिली पाहिजे, कोण निवडून आलं पाहिजे. असं माझा मुलगा म्हणून ही उमेदवारी मिळाली नाही. काम करणारा आहे आणि कार्यकर्त्याचा संच मोठा आहे आणि भारतीय जनता पार्टीचं कालच्या महानगरपालिकेच्या मध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्या सगळ्यांनी मिळून काम केलंय. पृथ्वीराजने खूप चांगल्या प्रमाणात काम करून अनेक उमेदवार तिथं निवडून आणण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. जवळजवळ 102 पैकी 89 उमेदवार हे महानगरपालिकेमध्ये निवडून आले आणि सगळं हे एकंदरीत बघून त्याला उमेदवारी दिलेलं आहे. वडील म्हणून त्याला मला वाटतं की एक आशीर्वाद म्हणून मी त्याला देतो की चांगलं समाजाचं काम करावं, जनतेत राहावं, समाजाची नाळ जोडली राहावी, शेतकऱ्याशी संबंधित कामं त्यांनी केली पाहिजे, ही माझी इच्छा आहे. म्हणून मी त्याच्या प्रचारासाठी आज मी मैदानात उतरलेला आहे. निवडणुकीच्या रिंगणात जे आहे ते उतरताय, कशा पद्धतीचं आव्हान जे आहे ते विरोधकांचं असणार, काय सांगा? विरोधकांच्या आव्हानापेक्षा जे आमचे मुख्यमंत्री आहे देवाभाऊ व सोलापूरचे पालकमंत्री आहे जयाभाऊ, त्यांचं जे धोरण आहे की विकास गावागावामध्ये वाड्यावाड्यांवर पोचायला हवं, तेच आम्ही घेऊन जायचा प्रयत्न करतोय आणि आमच्या कॅम्पेनचा मेन अजेंडा विकासच आहे. विरोधक काही बोलू दे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये, सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि आता जिल्हा परिषदमध्ये भाजपच विकास करू शकतं आणि ती विकासाची दिशा बघूनच देशामध्ये नरेंद्र, राज्यामध्ये देवेंद्र आणि सोलापूरमध्ये आता जिल्हा परिषदमध्ये आपण नक्कीच भाजपची सत्ता स्थापन करूया आणि तेच धोरण घेऊन आम्ही पुढे जात आहे. आपल्या प्रचारासाठी वडील देखील जे आहेत ते मैदानात उतरलेले आहेत, काय सांगा? मला एक असं वाटतं की दादांची शिकवण, वडिलांची शिकवण हीच आहे
की पक्ष श्रेष्ठ आहे. ज्या काही आम्ही पक्षात होतो ते पक्षासाठी जीव तोडून काम केलेलं आम्ही आहे. आणि मला वाटतं की आज मी नाही तर दुसरा कुठलाही कॅन्डिडेट जरी असला असतं तर माझे वडील काम तेवढंच केले असते आणि त्यांचा प्रचारही तेवढंच केला असतं. आज मला मुलगा म्हणून काय वेगळं एक्सेप्शन नसतो, पण उलट जबाबदारी जास्त आहे की आज मी ब्रह्मदेव दादा मानेंचा नातू, दिलीप मानेंचा मुलगा म्हणून मला जास्त काम आणि जास्त कर्तृत्व घडवून दाखवा लागणार आहे. अक्कलकोटमध्ये भाजपनं शिंदे सेनेनंतर ठाकरे सेनेला मोठा धक्का दिलाय. ठाकरे सेनेच्या तालुका प्रमुखांनी शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपत प्रवेश केलाय. अक्कलकोट तालुक्यात भाजपचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचं धक्कातंत्र सुरूच आहे. 2 दिवसांपूर्वी शिंदे सेनेच्या तालुका प्रमुखांनी भाजपत प्रवेश केला होता. यानंतर आता ठाकरे सेनेचे तालुका प्रमुख आनंद बुक्का मुनोरे यांनी भाजपत प्रवेश केलाय. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच भाजपकडून विरोधी पक्षांना धक्के मिळत आहेत. ठाकरे सेनेचे तालुका प्रमुख आनंद बुक्कानुरे यांच्या भाजप प्रवेशानंतर तालुक्यात अनेक चर्चांना उधाण आलंय.